नवस फेडण्यासाठी पाली ते ज्योतिबा सायकल वारी. भूषण शेजवळांचा अनोखा उपक्रम. आपल्या लाडक्या नेत्यावर प्रेम व्यक्त करण्यासाठी अनेक जण विविध प्रकारचे नवस करतात. कराड तालुक्यातील खंडोबाची पाली येथील युवक भूषण शंकरराव शेजवळ यांनी असा अनोखा नवस केला होता. कराड उत्तरचे दमदार व कार्यसम्राट नेतृत्व रामकृष्ण वेताळ यांच्या सुविज्ञ पत्नी सौ विद्याताई रामकृष्ण वेताळ या कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गटातून विजयी व्हाव्यात यासाठी भूषण शेजवळ यांनी पाली ते कोल्हापूर येथील श्री ज्योतिबा देवस्थानापर्यंत सायकलवरून प्रवास करण्याचा नवस केला होता. दरम्यान कोपर्डे हवेली गटातून विद्याताई वेताळ यांनी दणदणीत विजय मिळवत महाराष्ट्रात अपक्ष उमेदवारापैकी मोठ्या मताधिक्याने विजय संपादन केला. या विजयानंतर भूषण शेजवळ व त्यांच्या कुटुंबियांनी आनंदोत्सव साजरा केला. नवस फेडण्यासाठी रविवारी सकाळी सुमारे 7 वाजता श्री खंडोबा मंदिरातून भूषण शेजवळ यांनी सायकल चालवण्यास सुरुवात केली. शिवडे येथील मसूर फाट्यावर कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर कराड येथील दत्त चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. भूषण शेजवळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून कोल्हापूरकडे प्रस्थान केले. दत्त चौकात कराड उत्तरचे नेते रामकृष्ण वेताळ यांनी स्वतः उपस्थित राहून भूषण शेजवळ यांच्या सायकलवारीचे स्वागत केले व आभार व्यक्त केले. यावेळी भाजप कराड उत्तरचे माजी अध्यक्ष शंकरराव शेजवळ, सागर आमले, नगरसेवक दादासाहेब शिंगण, सूर्यकांत पडवळ, निलेश भंडारे, अरुण नलावडे, जयसिंग डांगे, अतुल जगदाळे, बाळासाहेब पोळ, अक्षय चव्हाण, कृष्ण चौगुले, पांडुरंग इंगळे, अजय शेजवळ, याकूबबाई पटेल, अमोल थोरात तसेच इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भूषण शेजवळ यांच्या या सायकल वारीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा होत आहे. जे काही आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ज्या निष्ठेनं जे देवासमोर संकल्प केला की या निष्ठावान कार्यकर्त्याला बळ मिळावं आणि देशादेवाधर्मासाठी काम करणाऱ्या प्रत्येकाच्या पाठीशी पालीचा खंडोबा काय आणि ज्योतिबा काय सगळ्या देवदेवतांचे आशीर्वाद असावेत. तो आशीर्वाद घेऊन जो काही विजय प्राप्त झालेला आहे त्या आशीर्वादाचं कृतज्ञता म्हणून देवाच्या चरणी भूषण आज निघालेलं आहे. त्याच्या या निष्ठेला खरंच सलाम आहे. त्यांनी असंच निष्ठावान कार्यकर्ता म्हणून देशादेवाधर्मासाठी जिथं जिथं काम चालेल तिथं तिथं त्यांच्या पाठीशी भूषणसारखंच आपण सगळ्यांनी उभं राहावं. रामकृष्ण वेताळ हे आमचे सहकारी कामासाठी सदैव तत्परतेने हजर असणारे हे निष्ठावान कार्यकर्ते आहेत आणि जो जो देशादेवाधर्मासाठी काम करेल त्याच्या पाठीशी हिंदू समाज म्हणून आम्ही सदैव असू. दादासाहेब शिंगण काय आम्ही काय सगळे देशाचे धर्माचे कार्यकर्ते आणि देशादेवाधर्मासाठी काम करणाऱ्या सर्वांनाच या शुभेच्छा आहेत आणि ह्या अशाच राहतील. मिळत नाही. मी गेले 30 वर्षात काम करतो पण असे कार्यकर्ते मिळवायला खूप नशीब लागतं आणि एवढं प्रेम करणारे तर आत्ता तर नाहीच. पण वेताळ साहेबांच्या विजयाच्या ह्याच्यामध्ये जो किलोमीटर किती पण असावं पण मनामध्ये एखादा विषय घेतला आणि त्याच्यामध्ये आशीर्वाद ही केला आणि पुढीलच्या वाटचालच्या शुभेच्छा देण्यासाठी साहेबांच्यावर प्रेम करणारा हा भूषण ह्याला खूप शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरं तर मी आभार मानूच शकत नाही कारण जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. कारण अशी नवीन पिढीमध्ये नवीन कार्यकर्ते तयार होणं खऱ्या अर्थानं आता अवघड आहे. परंतु भूषणसारखा सातत्यानं हिंदुत्ववादी विचाराचा कार्यकर्ता, हिंदुत्वावरती प्रेम करणारा, छत्रपती शिवरायांच्यावरती प्रेम करणारा कार्यकर्ता असा एक मावळा माझ्याबरोबर आहे. त्याचे आभार मानील एवढे कमीच आहे. परंतु मी हा क्षण आयुष्यभर स्मरणात ठेवीन. हा एक अविस्मरणीय क्षण हा भूषणच्या माध्यमातून आपल्याला सगळ्याला बघा. नुकत्याच झालेल्या सातारा जिल्हा परिषद व कराड पंचायत समितीची ही निवडणूक आणि या निवडणुकीमध्ये कोपर्डे हवेली गटामधून कराड उत्तरचे आमचे नेते रामकृष्ण वेताळ साहेब यांच्या सुविध पत्नी
सौ विद्याताई रामकृष्ण वेताळ यांनी या ठिकाणी अपक्ष निवडणूक लढवली आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये खरं तर आपल्या देवदेवतांचा आशीर्वाद, आपल्या कुलस्वामीचा आशीर्वाद या ठिकाणी आपल्या पाठीशी असावा म्हणून मी पालीमध्ये आमच्या घरी ज्योतिबाच्या मूर्तीला दुधाचा अभिषेक घालून मी नवस केला. या ठिकाणी आम्हाला विजय संपादन होऊ दे. हा विजय झाला तर मी खंडोबाच्या पालीमधून ज्योतिबाला जवळपास 100 ते 105 किलोमीटरचा हा प्रवास मी पेढे घेऊन त्या ठिकाणी येऊन ज्योतिबाच्या चरणी पेढे ठेवून त्या ठिकाणी माझं नवेस पूर्ण करेन म्हणून मी सायकलवरून आज सकाळी 7:30ला हा प्रवास चालू केलेला आहे. आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन घेऊन इथून पुढे सुद्धा मी हा प्रवास चालू ठेवेन.